नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, आपण पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेत असलेलं प्रकरण बीड मस्साजोगच्या सरपंचाची झालेली निर्घृण हत्या. त्या हत्येचे आरोपी अद्यापही काही फरार आहेत, तर काही जणांवर ते त्यामध्ये इन्व्हॉल्व असूनही त्यांना काढण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत व त्यांना त्यातून निर्दोष मुक्तता करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मला सांगा, आज वाल्मिक कराड सारखा खंडणी खोर माणूस, त्याच्या नावे इतकी संपत्ती निघलेली आहे, हे तर गुन्हा सिद्ध झालेला आहे ना. मग गुन्हा ज्या वेळेस खंडणी मागत असेल त्यावेळेस जीवे मारण्याच्या धमक्या पण देतच असेल ना. कारण की ज्या वेळेस तो संतोष देशमुख त्या आवादा कंपनीच्या खंडणीच्या विरोधात भूमिका घेतली किंवा त्या आवादा कंपनीला मदत करत होता किंवा सर्वसामान्याच्या तोंडचा घास जाऊ नये अशा कंपन्या जर परत गेल्या तर गोरगरीब लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत. त्याच्या गावच्या एका नागरिकावर मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली या लोकांनी, का तर यांना आतमध्ये त्या मॅनेजरशी भेटायला जायचं होतं. मग अशा जागेवर जर त्यांनी त्याच्या गावच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर त्या संतोष भाऊनी काय चुकीचं केलं. हे कराड सारखे हप्तेखोर, मोठ्या मोठ्या खंडण्या घेणारे, बेनामी एवढी संपत्ती आज सीआयडी असेल, SIT असेल, यांनी सिद्ध केलंय. त्याचे जे फोन कॉल्स असेल 20 मिनिटं तो त्या कोण घुले त्याच्याशी बोलत होता ज्यावेळेस संतोष भैयाला उचललं त्यावेळेस. मग आणखीन काय पुरावा पाहिजे. म्हणजे एका फोनच्या जीवावर, म्हणजे जो डॉन असतो, डॉन चित्रपटात आपण बघतो, तो डॉन कोणाला उचलायला जात नाही किंवा कोणाला मारायला जात नाही. तो डॉन फक्त फोनवरून काम करतो आणि तेच काम वाल्मिक कराडनी केलं. त्यांनी फोनवरूनच ही जी 8 जणांची टीम होती, ही टीम त्या संतोष भैयाच्या पाठीमागे लावली. मुख्य आरोपीच वाल्मिक कराड आहे. आणि हो, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी स्वतः पालकत्व बीड जिल्ह्याचं घेतलं. खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामाच घ्यायला हवा होता. त्यांना त्याही मंत्रिपदावरून काही दिवसासाठी काढायला पाहिजे होतं, जेणेकरून आमच्या संतोष भैयाला न्याय मिळाला असता. कुठंतरी हे सुद्धा त्याच्यामध्ये छेडछाड करत असणार आहेत. वाल्मिक कराडला आतून का होईना सपोर्ट करत असतात. का तुम्ही संतोष भैयाला कुटुंबियाचं सांत्वन करायला गेले नाही जाऊ शकत. कारण की हे काम तुमच्या जवळच्या माणसाने केलंय. तुमचा एवढा निकटवर्ती, अक्षरशः स्टेजवर पंकजा ताईंनी स्वतः कबुली दिलेली आहे. धनंजय मुंडेंचं पानही ज्यांच्याशिवाय हालत नाही असे वाल्मिक अण्णा कराड. मग आणखीन काय पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही अशा अट्टल गुन्हेगाराला बाहेर काढण्यासाठी मदत करताय, आंदोलन होत आहे. अरे उद्या जर त्या दाऊदने ठरवलं माझ्यासाठी आंदोलन करा, तर अर्ध महाराष्ट्र गज भरण त्याच्या आंदोलनासाठी. अरुण गवळीच्या जर कार्यकर्त्यांनी जर आंदोलन करायचे ठरवले तर तेही महाराष्ट्र जाम होऊन जाईल. लॉरेन्स बिश्नोईच्या कार्यकर्त्यांनी जर आंदोलन करायचं ठरवलं तर अख्खा भारत जाम होईल. गुन्हेगारासाठी आंदोलन करताय, चल नाही नसू द्या. हा, तो ह्या संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये नव्हता. खंडणीसाठी तर त्या आवादा कंपनीमध्ये होता आणि त्या खंडणीचंच कनेक्शन संतोष भैयाच्या हत्येशी आहे. अशा कित्येक खंडण्या, एवढी बेनामी. म्हणजे एक घरकाम करणारा गडी तर कोट्यवधीची संपत्ती कशी आली. ही खंडणीतून आलेली आहे. ही पूर्ण संपत्ती प्रशासनाने जप्त करावी आणि या गुन्हेगारावर मोक्का लावून यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशी हत्या करणारे जे गुन्हेगार असतील ते गुन्हेगारांना भीती वाटेल की नको बाबा, कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था आता सक्रिय झालेली आहे, आक्रमक झालेली आहे आणि आपल्याला शिक्षा होऊ शकते. हे पुढील जे गुन्हे असतील त्याच्यावर निर्बंध लावण्यासाठी उपयुक्त ठरेल. 1-2-3 दिवसापूर्वी सैफ खानच्या घरावर हल्ला झाला, घरात चोर शिरला, त्याच्यावर चाकूने हल्ला झाला. 3 दिवसात तो आरोपी अटक झाला.
पण एवढा निर्घृण खून करणारे आरोपी आमच्या पोलीस बांधवांना किती 23 दिवस 15 ते 20 दिवसाच्या नंतर भेटले. म्हणजे पोलीस किती प्रामाणिकपणे काम करते. आणखीन तुम्हाला एक आरोपी भेटत नाहीये जो महाराष्ट्रातला आहे, आणि जो बांगलादेशातून आलेला आरोपी, तो गुन्हा केलेला तो आरोपी तुम्हाला लवकर सापडतोय का? आता सैफ अली खान पैशावाला आहे म्हणून, सैफ अली खानचं नाव आहे भारतामध्ये म्हणून, संतोष देशमुख गरीब पडला म्हणून. आता त्याच बांगलादेशातला जो आलेला आरोपी आहे त्याला तात्काळ त्याची शिक्षा होणार, त्याला लगेच न्यायालयीन कोठडी असं की लगेच त्याचं ज्या कलमा लावण्यात येणार आहेत त्या लगेच तात्काळ लावण्यात येणार आहेत. पण हा कायदा आणि ही सुव्यवस्था ज्या संतोष भैयाची हत्या झाली त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत नाहीये का? आता आर्थिक व्यवहार होत आहेत. त्या वाल्मिक कराडच्या वकिलाला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. अरे उद्या जर तुझी एखादी अवलाद जर अशीच कोणी मारून फेकली तर तूच त्याची केस लढशील का? त्याच्या बाजूनी, गुन्हेगाराच्या बाजूनी. कमीत कमी त्या भावना तरी ओळखून घे. फक्त पैशासाठी एवढा लाचार वकील असेल, पैसा तर वेश्या पण कमवती रे, तर तू वकील आहेस, न्याय द्यायचं काम तुझं आहे, आणि तू अन्यायाच्या विरोधात लढायला. असा किती पैसा भेटला तुला? उद्या जर पैसा भेटला तर आणखीन पण काही कुठे करशील. असे निर्लज्ज वकिलांमुळेच हे गुन्हेगार पोचले जातात, आणि असे करप्ट पॉलिटिशियनमुळे ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. ह्यांची नांदी ठेचली पाहिजे. उद्या जर वाल्मिक कराड यातून बाहेर आले, तो जर बाहेर आला तर निश्चितच अरुण गवळीला आणण्याचा प्रयत्न होणार, लॉरेन्स बिश्नोईला आणण्याचा प्रयत्न होणार. हे 100% सत्य आहे. आंदोलन यांच्यासाठी होणार म्हणजे होणारच. या महाराष्ट्रामध्ये यांच्यासाठी आंदोलन होणार का? तर एका आंदोलनामुळे जर एक गुन्हेगाराला सोडण्यात येतंय, तो गुन्हेगार बाहेर काढण्यात येतोय, तर 100% या महाराष्ट्राचा चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. माझी एकच विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून मागील 5 वर्ष ही काळ पाहिलेला आहे, आणि आत्ताचाही कार्यकाळ तुम्ही चांगलाच पार पाडताय ही खात्री आहे आम्हाला. आणि कालच्या तुमच्या मंत्रिमंडळाच्या पालकत्व देण्याच्या निर्णयावरून आम्हाला कळून चुकलं आहे की तुम्ही संतोष देशमुखांना न्याय देऊ शकता. अजितदादांनीही मान्य केलेले आहे. मी दोन्ही नेत्यांचे खूप खूप आभार मानतो, कारण तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे हे खरंच महाराष्ट्राच्या जात म्हणून बघू नका, तो गुन्हेगार म्हणून बघा. औरंगजेबाच्या नंतर ह्या अवलादी पैदा झालेले आहेत. ह्यांचा DNA कनेक्शन 100% औरंगजेबाशी असणार आहे, कारण की दुसरं तर एवढं क्रूरपणे हत्या करू शकत नाही. इतिहासात एकही हत्या अशी नंतर झालेली नाहीये. आमच्या छत्रपतींची ज्यावेळेस औरंगजेबाने हरामखोरानी केली होती का, त्याच आवृत्तीची पुनरावृत्ती ह्या हरामखोरानी केलेली आहे. निश्चित तो यांचा DNA त्याच्यामधूनच आलेला असावा असा एक मला समज आहे. कारण की जो माणूस असतो आणि ज्याचा जन्म माणसापासून झालेला असतो तो कधीच एवढा क्रूर होऊ शकत नाही. अनेक खुन होतात, अनेक प्रकरणं होतात, पण एवढ्या क्रूरपणे हत्या कधीच झालेली मी तर नाही पाहिली. मग अशा हरामखोरांना, नराधमांना तात्कालीन फाशी, मी तर म्हणतो यांना भर चौकात फाशी द्यायला हवी. त्यावेळेस कळन की दुसऱ्याची हत्या घेतल्यावर काय होतंय. हे व्हायला पाहिजे. आणि गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, मी एकच विनंती करतो, हा खटला तात्काळ याची सुनावणी करावी. आणि सगळं स्पष्ट आहे, हे स्पष्ट आहे. ज्याच्याकडे संपत्ती एवढी गडगंज आहे, मग आली कुठून संपत्ती? आणि ह्या 8 आरोपीचे ह्याचे संघ कनेक्शन झाले कसे? आणखीन पण तुम्ही पुरावे पहा ना. ही याची टोळी आहे, मुकादम हेळ आहे, मुकादम हेळ आहे, ही टोळी आहे. कोयते घेऊन हे फिरतेत, मग पैसा मालमत्ता ह्याच्याकडे येते ना. मग अशा गुन्हेगाराला
कदापि माफी नसावी किंवा कसल्याही पद्धतीत त्याच्यावर कसूर करू नये, याच्यात कुठल्याही प्रकारे पाठीशी घालू नये. तो कितीही बड्या नेत्याचा राईट हँड, उजवा हँड, कोणता हँड असू द्या, पण त्याला शिक्षा ही कठोर झाली पाहिजे. आणि तात्कालीन फाशीची शिक्षेशिवाय दुसरा पर्याय यांना नाही. कारण की जर यांना फाशी झाली तरच कायदा आणि सुव्यवस्था ठीक राहील, नाहीतर गुन्हेगार वाढणार. अरे वाल्मिक कराडचं प्रशासन काही करू शकलं नाही, मग आपलं काय करणार? हा भ्रम प्रत्येक तरुणामध्ये होणार आणि तो गुन्हेगारीच्या क्षेत्रात फिरणार. आज बघा, एक गुन्हेगार जर जेलमधून बाहेर सुटला तर त्याला डीजे लावून मिरवणूक असते. हजारो युवकाच्या स्टेटसवर गुन्हेगाराचे डीपी असते. मग तुम्ही आज बघा, जर गुन्हेगारी जर आटोक्यात आणायची असेल तर हे मोठाले ठेचले पाहिजे. अनेक चित्रपटामध्ये असं दाखवलं जातं की मेन झाड कापलं तर फांद्या आपोआप नष्ट होतात, पण तुम्ही मेन झाड जर पोसलं तर फांद्या तयार व्हायला किती बी होत्यात. फांद्या कितीही छाटल्या तरीही ते जड असतं, ते फांद्या उगवणं कधीच बंद करत नाही. त्यामुळे जड हटाव आणि महाराष्ट्र बचाव, बस ही भूमिका तुम्ही घ्या. आणि आज वाढती गुन्हेगारी कोणामुळे? तुम्ही गृहमंत्री आहात, थोडस पोलीस प्रशासनाकडे ध्यान द्या. ह्यांच्या लेकरांच्या चॉकलेटसाठी मोठमोठ्या गुन्हेगाराला हे पाठीशी घालतात का? तर आमच्या लेकरांना चॉकलेट भेटतात. कोणाकडून? गुन्हेगार. अरे ते लेकरू तू आहे रे, लेकरू तू आहे, त्याला चॉकलेट गुन्हेगार द्यायले, हे चुकीचं आहे ना. कोणत्या बापाला वाटेल मी ज्याचा बाप आहे त्याचे स्वप्न दुसरं पुरवायले? पण कुठंतरी हे लाचखोर पोलीस जिथं जिथं आहेत तिथं हा प्रकार आहे. गुन्हेगाराला खुर्ची दिली जाते आणि त्या गुन्हेगाराची तक्रार द्यायला आलेला हेळसांड केली जाते. वा पोलीस कायदा! एवढे नीच वृत्ती आज पोलीस प्रशासनाची होत चाललेली आहे आणि पोलिसांमुळेच गुन्हेगारीला खत पाणी जात आहे. पोलीस त्यांना आयडिया देतात, पोलीस त्यांना शिकवतात, मार्गदर्शन करतात. तू असा नाही, तू असा कर, का तर मला 4 पैसे भेटतील. अरे ती वेश्या तरी प्रामाणिकपणे कार्य करते, काम करते, पण एवढे तुम्ही शासनाशी प्रामाणिक नाही, ना जनतेशी प्रामाणिक नाही, ना त्या आरोपीकडून पैसे घेतले त्याच्याशी बी प्रामाणिक नाही, त्याच्यावर बी कधीतरी उलटतातच. नेमका पोलीस काय असतो हेच गणित कळलं नाही तुम्हाला. ज्याच्या खांद्यावर 3 स्टार त्याला 5,000 लागते, ज्याची अशी साधी टोपी हवालदार तो 500 बी जातो, 200 बी जातो. जो IPS आहे ते 50 घेतो, पण विकतोच हे निश्चित आहे. अरे त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? ती बी विकल्याच जातील, तुम्ही बी विकल्याच चालल्या. फक्त ती शरीर विकती आणि तुम्ही विकतात इमान, प्रामाणिकपणा. पण दोघाची बी जाती ती आबरू, दोघाची बी जाती ती आबरू. तिची शरीराने जाती आणि तुमची इमानाने. मग तिला वेश्या म्हणलं जातं, पण तुम्हाला काय म्हणा? तिला धंदेवाली म्हणलं जातं, पण तुम्हाला काय म्हणा? सो पण लाचखोरी करणारा तो पोलीसच नाही, प्रत्येक अधिकारी असू द्या, त्याच्यात आणि तुमच्यात नो डिफरन्स. ती शरीर देते आणि तुम्ही इमान, प्रामाणिकपणा. त्यामुळे हे पण थांबलं पाहिजे. गृहमंत्री साहेब, जर एखादा अधिकारी कुठला असू द्या, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, कुठलाही अधिकारी असो, तो लाचखोरीमध्ये जर सापडला तो डायरेक्ट घरी. अरे हजारो लाखो तरुण पडलेले आज भरतीसाठी, ज्ञान त्यांना जाऊ द्या, हे हरामखोरांना करू द्या दुसरे काम. चोट्टे हे, अरे चोरातून ह्याच्यात काय फरक आहे का? तो साध्या कपड्यात चोरी करायला आणि वर्दी घालून चोरी करायला, तो चोरीच करायला. ह्याच्याकडे तेच पैसे आहेत आणि त्याच्याकडे तेच पैसे. दारू विकणारा गुन्हेगार, दारूवाल्याकडून हप्ता आणणारा शाहू. गांजा विकणारा गुन्हेगार, गांजावाल्याकडून हप्ता आणणारा
जुगार चालवणारा गुन्हेगार आणि जुगारवाला गुन्हा हप्ते वसूल करणार. अरे तू तेच आहेस रे, फक्त त्यांनी साधे कपडे घातले तर तो वर्दी घातलेली, पण दोघाचा पैसा एकच आहे. त्यामुळे जास्त गर्व नको. वर्दीवाला आहे मी पोलीसवाला आहे. जर तुझं घर प्रामाणिकपणे चालत असेल, जर तुझ्या डीएनए प्रामाणिकपणा असेल, तुझ्या आईबापाचं रक्त असेल, तरच तू प्रामाणिकपणे ड्युटी करू शकतो. जिधर भेसल है उधर मेसल है. त्यामुळे भेसळयुक्त माल गॅरंटी नसती. हा, जे प्युअर आहे ते प्युअर आहे, त्याला खात्रीश हॉलमार्कची गरज पडतच नाही, कारण की ते धुतल्या तांदळासारखं शुभ्र असतं. मरपाटलेलं ह्याचे 500 आणि त्याचे 1000 आणि 200 घे. अरे तू पोलीस आहे, तू 200वर मॅनेज व्हायला. काय पोलीस 200 रुपयाच्या क्वार्टरसाठी मॅनेज होताना मी पाहिलेत. अक्षरशः पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगार असा खुर्चीत बसतो आणि त्याच्या आजूबाजूने पोलीस उभे राहतात. का? तर 200 ते 300 रुपये भेटतील म्हणून. त्यामुळं मुख्यमंत्री साहेब, गृह खातं तुमच्याकडे. कायदा आणि सुव्यवस्था जर व्यवस्थित चालवायची असेल तर पोलिसांकडे थोडं ध्यान द्या. वाटलंच तर त्यांची पगार दुप्पट करा, पण हप्तेखोरी असेल तर त्यांना बडतर्फ करा. त्यांचं भागत नाही ना, त्यांना लय मोठे लेकर आहेत, लय मोठा प्रपंच आहे, तेवढ्या पगारात भागत नाही. आम्ही 10-12 हजारात भागू शकतो, तर त्यांचं घर भागू शकत नाही, गरजा मोठ्या आहेत. त्यामुळे त्यांची पगार दुप्पट करा. पण जर हप्तेखोरीत आणि आसपास जर क्राईम असेल त्यांच्या, कारण सस्पेंड नका करू, बडतर्फ करा ना, जाऊ द्या घरी. हजारो जण भरती द्यायलेत रोज, लाखो तरुण पडलेले, हो द्या नवीनला द्या संधी, करून टाका. त्यामुळं प्रशासन हे असे हरामखोर पोचतंय, कुठंतरी हे स्थानिक पुढारी त्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे हे वातावरण जास्त आहे, भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे. मग काँग्रेस आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे? ज्यावेळेस निस्वार्थपणे आज भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालेलं आहे फक्त आणि फक्त प्रामाणिक तत्वांमुळे. जर प्रामाणिक तत्व जर तेच होत असतील, जर आजही शेतकऱ्याला कुठलं अनुदान पाहिजे असेल तर हप्ता द्यावा लागतो. त्या हप्त्यामध्ये वाल्मिक कराडेराव, हार्वेस्टरच्या घोटाळ्यामध्ये वाल्मिक कराड, धनंजय मुंडे कृषी मंत्री होते. तर मग काय चाललंय? आणखीन काय पाहिजे? ते लोक काय वेडे आहेत का तक्रार द्यायला? आणि वाल्मिक कराडच एकटा शाहू आहे. आणि लाज वाटली पाहिजे राव. कशाचं समर्थन करायलो, काय करायलो आपण? हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि बदल निश्चित व्हायला पाहिजे. तरच घ्या ना एखादा आक्रमक भूमिका, घ्या ना, जशी योगीजींनी घेतली. करून टाका एखाद्याचा खात्मा, गुन्हेगारी ऑटोमॅटिक आटोक्यात येते. जोपर्यंत तुम्ही चौकात मारत नाहीत ना, तोपर्यंत हे गुन्हेगार शांत बसत नाही. ह्यांना पळून पळून मारलं पाहिजे, त्यावेळेसच हे शांत होईल. बस माझी एवढीच विनंती आहे. कायदा आणि सुव्यवस्था जर चांगली ठेवायची असेल तर पोलिसांकडे ध्यान द्या. 100% गुन्हे कमी होते. पोलिसांना त्या केज तालुक्यातल्या पोलिसांना माहित नव्हतं का हे काय काय क्राईम करतात, काय काय नाही? अरे तो पोलीसवाला त्याच्या संग फिरू लागला, त्याला काय केलं? सस्पेंड केलं तुम्ही. त्याला घरी बसूनच रॅट व्हायले ना तुम्ही. अरे तसल्या हरामखोराला द्या ना. त्याने आईच्या पोटातून जन्म घेतला का दुसरी कोण घेतला? दुसऱ्याचा जीव म्हणजे काय वाटत नाही का? हे असल्या हरामखोर पोलीसवाले ठेचले पाहिजे, तरच गुन्हेगारी शांत होईल. पोलीस आहेत का कोण आहेत तुम्ही? तुम्हाला जर गुन्हेगारच घ्याय ना, नेमकं तुम्ही कमजोर व्हायलात का गुन्हेगार स्ट्रॉंग व्हायलाय? अरे उद्या तुमच्या घरात जाऊन अन्य अत्याचार होतील ना, तरी तुम्ही म्हणता द्या 20,000 30,000 घेऊन भेटून. एवढे नीच. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, तरच गुन्हेगारी थांबन. नसता वेळ नाही लागणार की पोलिसांच्या घरात घुसून सुद्धा अन्याय होतील. बस एवढं सांगतो. आणि संतोष देशमुखला न्याय द्या, एवढीच माझी मागणी आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.